नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण या व्हिडिओमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे शब्द वर्णानुक्रमे कसे लिहायचे हे शिकणार आहोत। यात सर्वात प्रथम अल्फाबेट्स म्हणजे काय हे जाणून घेऊया। तुम्हा सर्वांना माहिती आहे A to Z असे एकूण 26 वर्णाक्षरे आहेत। यातील A हा पहिला, B दुसरा, C तिसरा तर Z हा 26वा आहे। बघा मी काही इंग्रजी अक्षरे लिहिलेली आहेत NUAS। आता ह्या अक्षरांना मला वर्णानुक्रमे लावायचे असेल तर मी सर्वात प्रथम ABCD म्हणणार। यात A पहिला येतो, त्यानंतर N हे अक्षर येणार, त्यानंतर S हे अक्षर येणार आणि त्यानंतर शेवटी सर्वात लास्ट U हे अक्षर येणार। म्हणजे यांचा क्रम ANSU असा असणार आहे। पण दुसरं उदाहरण पाहूया। वडिलांचे नाव मनीष, आईचे नाव गीता, मुलाचे नाव अनिकेत आणि मुलीचे नाव प्रीती आहे। आता या सर्व नावांना आपल्याला वर्णानुक्रमे मांडायचं आहे। याच्यामध्ये वडिलांचं नाव M ने सुरू होतंय, आईचं नाव G ने सुरू होतंय, मुलाचं नाव A ने सुरू होतंय तर मुलीचे नाव P ने सुरू होतंय। आता आपण जर ABCD म्हटली तर याच्यामध्ये A पहिला येतो म्हणजे मुलाचं नाव अनिकेत आहे तो पहिला येईल, त्यानंतर G येतो म्हणून आईचं नाव जे गीता आहे ते दुसरं येईल, त्यानंतर M येतो म्हणजे वडिलांचं नाव जे मनीष आहे ते तिसरं येईल, त्यानंतर मुलीचे नाव P प्रीती ते शेवटी येईल। अशा प्रकारे अनिकेत, गीता, मनीष आणि प्रीती असा यांचा क्रम असणार आहे। समजा तुमच्या वर्गात 5 मुली आहेत, त्यांची नावे विजया, लक्ष्मी, अनिता, ईशा आणि दामिनी आहे। आता या नावांना आपल्याला वर्णानुक्रमे लिहायचं आहे। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल तर ह्या नावांची सुरुवात ज्या अक्षराने होते त्या अक्षरांना आपण अंडरलाईन करून घ्यावं लागेल। विजया म्हणजे V, लक्ष्मी म्हणजे L, अनिता म्हणजे A, ईशा म्हणजे I, दामिनी म्हणजे D। जर आपण ABCD म्हटली तर सर्वात प्रथम A येतो म्हणजे अनिता पहिला येईल, त्यानंतर D येतो त्यामुळे दामिनी दुसरा येईल, त्यानंतर I येतो त्यामुळे ईशा तिसरा येईल, त्यानंतर L येतो त्यामुळे लक्ष्मी चौथं येईल आणि विजया शेवटी येईल। आतापर्यंत वेगवेगळ्या अक्षराने सुरुवात होणाऱ्या शब्दांना आपण वर्णानुक्रमे मांडलं।